मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी ते संगमेश्वरचा प्रवास रामभरोसे असल्याची परिस्थिती, कारण डोंगर खोदण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंतीच नाहीयेत. इथे अनेक अवघड वळणावर संरक्षक भिंत नाहीये, त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. मुंबई गोवा महामार्गावरची ही स्थिती आपल्यापर्यंत आणली आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमी शासंकता निर्माण केली जाते आणि आता महत्त्वाचा मुद्दा जो समोर आलेला आहे तो मुंबई गोवा महामार्गावरच्या संरक्षक भिंतीचा. पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात संरक्षक भिंत कोसळ आणि दरड जी आहे ती मोठ्या प्रमाणात खाली आली. वाहतुकीवरती देखील याचा परिणाम झाला. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो संगमेश्वर ते रत्नागिरी या पट्ट्यातला. या पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी संरक्षक भिंतच नाही आहे. त्यामुळे या संरक्षक भिंत नसल्यामुळे इथल्या दरडी ज्या आहेत त्या रस्त्यावरती येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पुढच्या महिन्यात गणपती आहेत आणि या गणपतीपूर्वीच या दरडी बांधणं आवश्यक होतं, कारण या गणपतीमध्ये मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहे ते कोकणामध्ये येत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे वाहतूक कोंडी देखील निर्माण होते. मात्र संगमेश्वर ते रत्नागिरी या दरम्यान आपण जर पाहिलं तर या दरडी संरक्षक भिंतच या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे दरडीचा धोका जो आहे तो निर्माण झालेला. विशेष करून संगमेश्वरहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बहुतांश पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे त्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी या संरक्षक भिंतीच नाही आहेत. अमोल कले, साम TV, रत्नागिरी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.